मित्रांनो, तुम्ही पाहताय की देशातलं सर्वात मोठं हिंद केसरी मैदान संपन्न होते, ज्या मैदानाला जनतेच्या हृदयातील मनातील हिंद केसरी मैदान म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे पेडगावकरांचं हिंद केसरी मैदान संपन्न होते। आणि हे मैदान संपन्न करत असताना सगळ्यात मोलाची भूमिका जे पार पाडतात ते म्हणजे हिंद केसरी झेंडापंच। आज हे मैदान त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, वेळेत पूर्ण करणं, आणि जवळपास 100 गट होते आणि त्यांनी ते गट 2:10 बरोबर सगळे पूर्ण केलेले आहेत। 100 गट पूर्ण केलेले आहेत। तर आपल्या समवेत झेंडापंच आहेत, आनंदभाऊ आहेत, त्याचबरोबर सोमाभाऊ आहेत, त्यानंतरनं धनोडे बाप्पू आहेत आणि त्यांचेच सहकारी मित्र सलीम भाऊ सुद्धा आहेत। तर आनंदभाऊ, काय सांगाल? हे तुमच्यासाठी फार मोठी आजची अचिव्हमेंट होती, ती गाठलेली, तुम्ही काय सांगाल याच्याविषयी? 100% अचिव्हमेंट होती आणि 100% आमच्यासाठी जरा चॅलेंजिंगच होतं। पण बैलगाडी मालकांनी आणि पूर्ण सहकार्य दिलं। मालकांनी फक्त पब्लिकनं आम्हाला सहकार्य केलं। पब्लिकने जरा व्हायच्या अडचण घेऊन टाका आली, पण त्यातनं बी आम्ही सगळ्यात प्रयत्न केले आणि सगळ्यात व्यवस्थित घेऊन टाका। आम्ही जेवढं प्रयत्न केला तेवढं टाकलं। तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंसं आहे। कसं म्हणजे ही सगळी मॅनेजमेंट कशी केली तुम्ही? 100 गट होते, 6:30ला पहिला लॉट आला 1 ते 10चा सकाळी, आणि त्यातनं सुरुवात झाली म्हणजे 6:45ला तुमचा पहिला काहीतरी साधारण त्या दरम्यान पहिला गट सुटला। तर कसं मॅनेजमेंट साधलं तुम्ही चौघांनी? तुमच्या चौघांमध्ये कसं बॉन्डिंग जुळून आलं? आमचं टार्गेटच होतं 1 ताशी 14-15च्या ॲव्हरेजनं चालायचं। पहिल्या 2-3 तासात तासाला 19-20 फेरं सुटले, त्यामुळे या उन्हात देखील आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचलो। बरं, आणि आता कसं काय? आता किती राहिले फेरे? आता 10 सेमी आणि 1 पॉईंट। जर कुठल्या गटाला जास्त वेळ लागला? आता 100वा गट। आता 100व्या गटाला जरा पब्लिकनं येडापणा 50वा गट 50व्या वेळेला पळवला। तुम्ही काय आव्हान करताल जे प्रेक्षक वर्ग जो मोठ्या संख्येने अशा मोठ्या मैदानात येत असतो, फॅन्स असतात ते मोठमोठ्या नंदींचे, पण त्यांना तुम्ही एक एवढं कष्टाचं काम करताय, त्यांना काय आव्हान कराल हे मैदान पूर्ण नेण्यासाठी? बरं का, 100% फॅन्स फॉलोअर प्रत्येक बैलाचे आहेत। फॅन्सनी त्यांचा बैल गोट्यावर जाऊन बघावा किंवा वर पळून गेल्यानंतर त्यांनी जिथं बांधलाय तिथं जाऊन बघावा। इथं त्याला पळायचे, बरोबर, त्याला तुम्हाला बघायचं नाही, इथं त्याला पळायचे, इथं त्याला कसब दावायचे त्याची। तुमच्या चुकीमुळं एखाद्या बैलाला हे असा फेरा पडतो किंवा बैल सुटत नाही, झेंडेवाल्याला बैल सुद्धा दिसत नाही। आज त्रास तेवढाच आम्हाला मोठा झाला। बरं, आणि तुमच्या सगळ्यांचे चेहरे हे या पेडगावच्या हिंद केसरी मैदानातली जी माती आहे ते ही सुवर्णनगरी आपल्या सगळ्यांची, तर त्याने धुळीनं तुमचे चेहरे माखलेले आहेत, मात्र ही तुमच्या कामाची फार मोठी पोचपावती तुम्हाला ह्या मैदानानं दिली आहे का? 100%। तर काय वाटते आता कधीपर्यंत एनर्जीच येते इथनं पुढं वर्षभर चालेल? वर्षभर। आणि किती वाजेपर्यंत फायनल होईल साधारणतः? फायनल आता काही 10 सेमी राहिलेत, आता वरनं गाड्या येण्यावर अवलंबून आहेत, तसं आमचं 1 तासाचं मैदान राहिलं। बरं, तर काय तुम्ही तुमच्या सहकार्यांबद्दल काय सांगाल बुवा? काय नाही, सगळे एक से बडकर एक आहेत। काय इथं एकाला झाकायचा दुसऱ्याला काढायचा असंच आहे। नाही, बरं, सगळे एक से बडकर एक एक से बडकर एक। आणि सगळ्यात मोठी अचिव्हमेंट गाठलेले मित्रांनो, हे खरे या पेडगाव मैदानातले रिअल हिरो आहेत। त्यांच्यासाठी तुम्ही ही बाईट पाहिल्यानंतर सुंदर सुंदर कमेंट करा, त्यांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शन सूचनेचं पालन करा, आणि पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला ह्याच्यापेक्षा जबरदस्त पाहायला भेटेल पेडगावचं हिंद केसरी मैदान। आणि 100 फेऱ्याचंच होईल, 100 फेऱ्याचं त्यापेक्षा जास्त नाही। बरं, तुमचं खरंच खूप आभार आहे आणि तुमचं खरंच खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे। तुम्ही खरे आजचे या मैदानातले रिअल हिरो आहेत। धन्यवाद दादा। धन्यवाद।